परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या या गावच्या प्रथम नागरिक मनीषा भोसले मॅडम, आमच्या विस्तार अधिकारी सन्माननीय देसाई मॅडम, या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी इंद्रवडेकर साहेब, इथं समवेत आलेले भोसले सर, त्याचबरोबर माजी सरपंच विशेष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी आणि खऱ्या अर्थानं या दोघांनी या केंद्रामध्ये ज्ञानाची आणि ऊर्जेची ज्योत पेटवून ठेवली, ते आमचे दोन्ही मित्र समार्य चव्हाण सर आणि कळवणीकर सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि पालक विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आज सर्वात जास्त आनंद कोणाला झालाय माहित आहे? कोण उत्तर देईल? सर्वात जास्त आनंद कोणाला झालाय? सर्वात जास्त आनंद आईला आणि बापाला झाला. आणि म्हणून कुणालाही कोणत्याही व्यक्तीला इथे विचारलं माझा मुलगा माझी मुलगी लाल दिव्याच्या गाडीत बसावी असं किती लोकांना वाटत नाही असा प्रश्न विचारला तर उत्तरामध्ये येणारी संख्या शून्य असेल. आणि खऱ्या अर्थानं त्याची तयारी या मानगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं या दोन्ही केंद्रामध्ये चालू आहे. 550 विद्यार्थी या केंद्रामध्ये, 350 विद्यार्थी या परीक्षेला बसले आणि 70 विद्यार्थ्यांचा तुम्ही गुणगौरव केलाय, म्हणजे 20% विद्यार्थ्यांना तुम्ही बक्षीस दिलेलं आहे. मॅडम, त्याचा मगाशी तुम्ही चर्चा करत होता त्याप्रमाणे असं लक्षात घेतलं पाहिजे, या परीक्षेचं स्वरूप ठरवताना स्कॉलरशिपचं स्वरूप आहे. त्याच धर्तीवरती पहिलीपासून शासन पहिल्या परीक्षा स्पर्धा परीक्षा घेत नाही, पण इथं पहिली पण सरांनी सोडलेली नाही. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ग्रामपंचायतीचं सहकार्य. 20,000 रुपये खर्च आहे, तुम्ही फक्त आम्हाला काय पाहिजे सांगा, आम्ही द्यायला तयार आहे. याच्या पलीकडे जाऊन मागाशी सरांनी सांगितलं की आमच्याकडे कचऱ्यापासून काहीतरी यूज करण्यासाठी, गॅस तयार करण्यासाठी अनुदान पाहिजे. मॅडमने लगेच सांगितलं तुम्हाला 20,000 रुपये दिले. सांगण्याचं तात्पर्य या छोट्या चिमुकल्याच्या मनामध्ये ऊर्जा, उर्मी, चेतना आणि ही जी बुद्धीची ज्योत आहे ती तेवढ ठेवण्यासाठी जी सकारात्मकता पाहिजे ती समाजातून पाहिजे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, एका बाजूनी समाजाला शिकलं पाहिजे, दुसऱ्या बाजूनी समाजानं शाळेनं समाजात आलं पाहिजे. शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे. आणि म्हणून शिक्षकांचा जो प्रयत्न चालू आहे त्याला खऱ्या अर्थानं जर बळ मिळायचं असेल तर आपल्याला पालकांनी आणि या लोकप्रतिनिधींनी सहकार्य केलं पाहिजे. आज आनंदाची बाबा ग्रामविकास अधिकारी या स्टेजवरती आहे, त्यांनी सत्कार केला. मगाशी आम्ही 2 मिनिटं केंद्रीमध्ये मॅडमचा उभं राहिलो होतो आणि पाईपलाईनच्या संदर्भामध्ये मॅडमनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या, एअरऑल काय असतो, ते प्रोमेट काय आहे, त्याची पाईप किती इंचाची असते, त्याला जोडण्यासंदर्भातली जी चर्चा चालू होती त्याच्या संदर्भातून असं लक्षात आलं की एज्युकेशनमध्ये कुणाला किंवा कुठल्या विभागात असतील, नॉलेज असेल तर पॉवर असते. नॉलेज हे आपली शक्ती वाढवतं. आणि म्हणून या पालकांच्या मनामध्ये चेतना, ऊर्जा उर्मी करण्यासाठी कळवणीकर सर, चव्हाण सर, आपले सरपंच मॅडम, म्हणजे शिक्षक वर्ग, समाजातले सर्व प्रतिनिधी जो प्रयत्न करतात खरंच उल्लेखनीय आहे, वाचण्यासारखं आहे. मी तुम्हाला आज एवढंच सांगेन ही जी 7वीची मुलं आहेत 5 वर्षांनी 12वीला असणार आहे, त्यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 8 वर्षांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असणार आहे. आणि खरी स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांची जी होणार ती 9-10 वर्षानंतर होणार आहे. 10 वर्षानंतर मॅडम तुमच्या आज तुम्ही बघितलं असेल समाजामध्ये आज दररोज एक बातमी, कोण इस्रोमध्ये गेला, कोण IAS झाला, IPS झाला, या ज्या बातम्या आपल्याला येतात ना त्या बातम्यांची सुरुवात म्हणजे त्याची पेरणी आज तुम्ही केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या 10 ते 12 वर्षामध्ये याचा खरा रिझल्ट तुम्हाला दिसेल. त्यावेळेला कळवणीकर सरांची विक्री पेन्शन परत आलेली असेल, 14 वर्ष पूर्ण झालेली असेल आणि त्यांना समाधान वाटेल. या केंद्रामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये जेवढ्या व्हिजिट केल्या नाही तेवढ्या व्हिजिट आम्ही इकडेच केले. वाढव असेल त्याच्या पुढचं केंद्र कोणतं आहे? अगदी दुर्गम भागामध्ये हे काम चाललं. मला एवढंच म्हणायचं आहे, वाडीवरती, वस्तीवरती, पाड्यावरती दीनदलितांची, दुर्बळांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची जी मुलं आमच्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या शाळेमधल्या मुलांच्यासाठी आमचे शिक्षक आणि पालक खूप चांगले प्रयत्न करतात. आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. त्याचं कारण आहे
शिक्षणाला मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारलं की पुन्हा पुढेही नतमस्तक होण्याची गरज वाटत नाही. आणि म्हणून या बालकांच्यामध्ये हे असणारं वातावरण असंच ठेवण्याची गरज आहे. मॅडम, मी गट शिक्षणाधिकारी होतो, मी तुम्हाला तालुकाही सांगतो. तासगाव तालुका, जिल्हा सांगली या ठिकाणी स्कॉलरशिपला 150 मुलं येतात. एकाच तालुक्यात 150 मुलं येतात. मला गेले 1 वर्ष झालं ते काम करतो. माणगावमध्ये आम्ही आल्यानंतर सरांनी म्हटलं एक अध्ययन स्थळ चालू करूया. सरांनी आमच्यासमोर रेकॉर्ड केलं. सर म्हटलं तुम्ही नवीन काय चालू करता, आमच्याकडे अध्ययन स्थळ आहेच. पुन्हा म्हटलं मी परीक्षा चालू करतोय. ती परीक्षा चालू केली, मला माहित नव्हतं त्याचं एवढं मोठं स्वरूप आहे. आज त्या समारंभासाठी तिने आम्हाला बोलवलं, त्यावेळेला लक्षात आलं की खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होते. खऱ्या अर्थानं या कामाला सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आम्ही तर म्हणतोय की या महिला भगिनी आमच्या पालक आहेत, त्या 7वी 12वी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहेत. त्यांनी पालकात शाळा व्यवस्था प्रसंग केला. काल एक शासन निर्णय झाला. त्या शासन निर्णयामध्ये सगळ्या कमिट्या रद्द केले आणि 2च कमिटी ठेवले. म्हणजे आमच्या शिक्षकांचं वाढलेलं काम बंद केले. कोणत्या कमिट्या कोणत्या याच्यामध्ये मत ठेवाव्या तर शासन निर्णय आमच्या शिक्षकांनी बघितला असेल. आपण तो बघून घ्या. खऱ्या अर्थानं काम कमी करून शिक्षणाकडे लक्ष देता यावं यासाठी आपल्याला हा केलेला एक चांगला उत्तम उपाय आहे. गणवेशाच्या बाबतीमध्ये एक निर्णय आता झाला. तुमच्या स्तरावरती गणवेश निश्चित करायचे. CBSE पॅटर्न येतोय. CBSE पॅटर्न म्हणजे काय हे समजून घेणं पालकांनी गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नेमकं वेगळं काय करायचं आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. CBSE आणि राज्य जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, त्यांच्या वेळेमध्ये काय फरक आहे, शाळेच्या वेळा बदलतात, 9 ते 4 वेळ होते, हेही पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. आता ह्याच्या बरोबरीनं जे नवीन येणारा अभ्यासक्रम केव्हा बदलणार आहे त्याचा एक काल शासन